हरे कृष्णा। श्री श्री राधा मदन गोपाल, श्री श्री ललिता विशाखा सखी, श्री श्री गौरनीता, श्री प्रभुपाद, श्री गुरुदेव सर्व वैष्णवांच्या कृपेने आज एक नवीन चारोळी आपण बघणार आहे. त्या नवीन चारोळी जी आहे ही श्रील जीव गोस्वामी यांच्यावर आधारित आहे. श्रील जीव गोस्वामी यांचा आविर्भाव दिवस 26 तारखेला म्हणजे श्री वामनदेव जे द्वादशी वामनदेव ज्या दिवशी प्रकट झाले आणि फास्टिंग म्हणजे एकादशीच्या दिवशी पार्श्व एकादशीला जीव गोस्वामी जे या पृथ्वी तलावरती प्रकट झाले. तर जीव गोस्वामींचा काळ जे 1513 ते 1598, एकूण जवळपास मोर दॅन 80 इयर्स, 80 वर्षापेक्षा त्यांनी या पृथ्वीवरती काळ व्यतीत केला. तर जे 6 गोस्वामी आहेत वृंदावनची, श्री रूप सनातन भट्ट रघुनाथ, श्री जीव गोपाल भट्ट दास रघुनाथ, तर हे 6 गोस्वामी जे ते फार महत्त्वपूर्ण आहेत ब्रह्ममध्व गौडीय परंपरेमध्ये. तर त्यांचं एक एक कार्य आपण बघणार आहे. जसं जसं त्यांची जयंती येईल किंवा तिरुभाव दिवस येईल, आविर्भाव दिवस किंवा तिरुभाव दिवस, आज आपण जीव गोस्वामींनी काय महत्त्वपूर्ण योगदान दिलं आपल्या परंपरेसाठी ते आपण बघणार आहे. तर जीव गोस्वामींचे आहे खूप मोठे योगदान. ग्रंथांचे लिखाण करून प्रकाशित केले तत्त्वज्ञान. जीव गोस्वामींचे आहे खूप मोठे योगदान. ग्रंथांचे लिखाण करून प्रकाशित केले तत्त्वज्ञान. तर जे आपल्या परंपरेमधले मुख्य आचार्य सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी, तर रूप गोस्वामींचे जे काही ग्रंथ आहेत त्याच्यावरती त्यांनी टीका लिहिल्या. जसं भक्ती रसामृत सिंधू आहे, त्याच्यावरती त्यांनी टीका लिहिली. तर असे जवळपास 25 ग्रंथ हे जीव गोस्वामी यांनी लिहिलेले. तर थोडक्यात आपण त्यांचा जीवन परिचय पाहणार आहे की त्यांचा जो जन्म आहे किंवा आविर्भाव आहे तो रामकेली या ठिकाणी झाला, पश्चिम बंगालमध्ये. आणि त्यांच्या वडिलाचं नाव श्री वल्लभ मल्लिक होतं. आईचं नाव तसं माहीत नाही आहे. तर रामकेली जे आहे हे पश्चिम बंगालमधलं स्थान आहे. तसं पाहायला गेलं तर त्यांचे पूर्वज जे आहे हे सगळे कर्नाटकमधले, पण त्यांचा जन्म होण्या अगोदरच त्यांचे पूर्वज जे आहे हे पश्चिम बंगालमध्ये स्थायिक झाले. तर जीव गोस्वामी जे आहे, रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी यांचे ड्युफी म्हणजे पुतण्या किंवा भाचा पण असू शकतं, तर हे होते. तर त्यांनी ऐकलं होतं की माझे काका जे हे त्यांच्या नोकरीचा त्याग त्यांनी केला आहे, रूप गोस्वामी सनातन गोस्वामी, आणि ते चैतन्य महाप्रभूंच्या सेवेमध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आहे. तर यांची पण अशीच इच्छा झाली की मी माझं जीवन चैतन्य महाप्रभूंच्या प्रचारासाठी द्यावं. असंच एकदा त्यांच्या स्वप्नामध्ये चैतन्य महाप्रभू आले. तर भक्ती रत्नाकर नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये थोडंफार त्यांचं वर्णन येतं की चैतन्य महाप्रभू त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये चैतन्य महाप्रभूंना पाहिल्यानंतर त्यांची इच्छा झाली चैतन्य महाप्रभूंना भेटण्याची. तर लहानपणापासूनच हे भगवत भक्त होते. त्यांच्याकडे कृष्ण बलराम होते. तर कृष्ण बलरामसोबत खेळायचे, बोलायचे, त्यांना भोग अर्पण करायचे आणि लहानपणापासूनच त्यांना खूप आवड होती कृष्ण बलरामची. आणि जो भोग लागला आहे त्याच्यानंतर वाटप ते त्यांच्या मित्रामध्ये करायचे. तर एवढे खूप ते आसक्त होते कृष्ण बलरामशी, तर कधी कधी ते रडायचे सुद्धा आणि बाकीच्या गावातल्या लोकांना फार आश्चर्य वाटायचं. आणि मग नंतर त्यांनी त्यांचं घर सोडल्यानंतर, रामकेली सोडल्यानंतर नित्यानंद प्रभूंनी त्यांना आशीर्वाद दिले वृंदावनला जाण्यासाठी. तर वृंदावनला आल्यानंतर त्यांनी मधुसूदन वाचस्पती यांच्याकडे ग्रामरचं शिक्षण घेतलं. ग्रामर म्हणजे संस्कृत व्याकरण, याच्यावरती त्यांनी शिक्षण घेतलं. हे मधुसूदन वाचस्पती हे सार्वभौम भट्टाचार्य यांचे शिष्य होते, जे खूप नावाजलेले होते. तर जीव गोस्वामी मधुसूदन वाचस्पती यांच्याकडे 6 सिस्टीम्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी म्हणजे षड्दर्शन याच्यावरती त्यांनी खूप अभ्यास केला, अध्ययन केलं. आणि 1535मध्ये ते वृंदावनला आले. आणि वृंदावनला आल्यानंतर त्यांचे जे काका आहे रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ते राहू लागले. आणि त्यांनी दीक्षा जी आहे ही रूप गोस्वामी यांच्याकडून घेतली आणि त्यांच्याकडूनच त्यांनी भक्तीविषयी
मार्गदर्शन प्राप्त केलं. तर आता आपण त्यांनी लिहिलेले जे 25 पुस्तकं आहे त्याची नावं आता बघणार आहे आपण. तर पहिलं पुस्तक आहे हरिनामामृत व्याकरण, दुसरं आहे श्रुतमल्लिका, तिसरं आहे धातू संग्रह, चौथं कृष्ण अर्चन दीपिका, पाचवं गोपाल विरुदावली, सहावं रसामृत शेष, सातवं श्री माधव महोत्सव, आठवं श्री संकल्प कल्पवृक्ष, नववं भावार्थ सूचक चंपू, 10वं गोपाल तापणी टीका, 11वं ब्रह्मसंहितेवरती एक टीका लिहिली, पुस्तकाचं नाव नाही आहे, 12वं भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथावरती त्यांनी टीका लिहिली, 13 उज्ज्वल नीलमणी या ग्रंथावरती त्यांनी टीका लिहिली, 14 योग सार स्तव या ग्रंथावरती त्यांनी कॉमेंट्री दिली, टीका लिहिली, गायत्री मंत्र जो अग्निपुराणामध्ये वर्णन केलेले त्यावरती त्यांनी एक पुस्तक लिहिलं, आणि भगवंतांचे चरणकमलांचं वर्णन जे पद्मपुराणमध्ये केलेलं आहे त्यावर आधारित त्यांनी एक पुस्तक लिहिलं, 17 राधाराणींच्या चरणांविषयी माहिती असलेले एक ग्रंथ त्यांनी लिहिला, 18 गोपाल चंपू 18वं पुस्तक, आणि 19 ते 25 जे हे 7 संदर्भ लिहिले, म्हणजे ग्रंथ लिहिले, 7 ग्रंथ. त्याच्यामध्ये कर्मसंदर्भ, तत्वसंदर्भ, भागवत संदर्भ, परमात्मा संदर्भ, कृष्ण संदर्भ, भक्ती संदर्भ आणि शेवटी प्रीती संदर्भ. तर अशा प्रकारे जीव गोस्वामींनी 25 पुस्तकांचं लिखाण केलं आणि जवळपास 5 लाख संस्कृतमध्ये श्लोकांची रचना त्यांनी केली. तर सगळ्यात वयाने कमी असलेले जीव गोस्वामी जे आहे त्यांचं कार्य खूप महान आहे. तर 5 लाख श्लोक संस्कृतमध्ये लिहिणं, तेही कशावरती, ताडपत्र्यावरती. तर ताडपत्र्यावरती लिहिणं सोपं काम नाही आहे. तर आपल्यासारखं आपण पेन्सिलने लिहितो, नंतर खोडरबरने खोडून टाकतो, पण ताडपत्र्यावरती लिहिणं म्हणजे छोटी छन्नी आणि हातोडा घेऊन ते कोरून काढावं लागतं आणि त्याला काही आपण मिटवू शकत नाही. पण त्यांनी लिहिलेला प्रत्येक श्लोक हा व्याकरणावर आधारित आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नव्हती. तर अशा प्रकारे जीव गोस्वामींनी जवळपास 5 लाख श्लोक लिहिले आणि त्यांचं भागवतवरती अतिशय प्रेम होतं आणि सगळ्या गोस्वामींच्या ग्रंथांवरती अतिशय प्रेम होतं. तर त्यांचं हे कार्य पाहून स्वतः राजा अकबर हे त्यांना भेटायला आले आणि राजा अकबरनी एक ग्रंथ भंडार, म्हणजे एक ज्या रूममध्ये सगळे ग्रंथ असतील अशी रूम बांधण्यासाठी मदत केली, खोली बांधण्यासाठी मदत केली, आणि त्यांच्यासाठी जे काही पेपर ताडपत्री लागणार होती ते त्यांनी काय केली, भेट म्हणून जीव गोस्वामींना दिली. तर जीव गोस्वामी एवढे विजनरी होते की त्यांनी रूपानु विद्यापीठ चालू केलं, की ज्याच्यामध्ये जे काही गौडीय वैष्णवांनी ग्रंथ लिहिलेले, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी या ग्रंथांचा येऊन सगळेजण अभ्यास करतील, त्यासाठी त्यांनी रूपानुग विद्यापीठ वृंदावनमध्ये चालू केलं. नंतर त्यांनी विश्व वैष्णव राजसभा, म्हणजे वर्ल्ड वैष्णव असोसिएशन, म्हणजे प्रभुपादांनी इस्कॉन स्थापना करण्याच्या अगोदरच त्यांची अशी दृष्टी होती की सगळ्या जगातील वैष्णवांचा एक संघ असावा, संघ. त्यामुळे त्यांनी विश्व वैष्णव राजसभा अशा प्रकारे चालू केली. तर अशा प्रकारे खूप महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. 1542 त्यांनी वृंदावनमधील महत्त्वाच्या मंदिरांची उभारणी केली. राधा दामोदर मंदिरमध्ये त्यांनी राधाकृष्णांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली, जे रूप गोस्वामींनी स्वतः बनवले होते. आणि 1558 जीव गोस्वामींनी त्यांचे जे विद्यार्थी आहेत, नरोत्तम दास ठाकूर, श्रीनिवास आचार्य आणि श्यामानंद पंडित, या सगळ्यांना आदेश दिला की तुम्ही बंगाल आणि ओरिसामध्ये जाऊन या तत्त्वज्ञानाचा प्रचार करा. अशा प्रकारे जीव गोस्वामी जे यांनी भगवंतांच्या कार्याचा प्रचारासाठी स्वतः तर केलाच, पण त्यांच्या शिष्यांनाही सांगितलं. आणि जवळपास 1596 त्यांनी काय केलं की समाधी घेतली, आणि त्यांची समाधी जी आहे हे राधा दामोदर मंदिरामध्ये आज पण आपण पाहू शकतो. तर गौर देश दीपिका नामक ग्रंथामध्ये जे सांगितले की हे जे जीव गोस्वामी होते हे एक मंजिरी होते, आणि मंजिरी असल्या कारणाने ते राधाराणीच्या सेवेमध्ये
गोलोक वृंदावनमध्ये काय नियुक्त होते. तर ते विलास मंजिरी या नावाने आपण त्यांना ओळखतो. गोलोक वृंदावनमध्ये ते विलास मंजिरी नावाने राधाराणीची सेवा करतात. तर त्यांनी जे ग्रंथ लिहिले त्या ग्रंथाच्या आधारे आपण रूप गोस्वामी पाद यांनी लिहिलेले ग्रंथ समजू शकतो आणि समजायला आपल्याला सोपं जातं. कोणतीही टीका जेव्हा आचार्य लिहित असतात, आपण जनरली टीका म्हणतो की आपल्याला वाटतं की की त्या एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा ग्रंथाबद्दल टीका म्हणजे काय, तर त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलणे किंवा काही नकारात्मक त्याच्यामध्ये असेल असं आपल्याला वाटतं. पण जेव्हा आचार्य टीका लिहितात तर जे पूर्वीच्या आचार्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काय अर्थ लपलेला आहे, जो गूढ अर्थ आपण समजू शकत नाही, ते समजण्यासाठी त्यांच्यानंतरचे जे आचार्य आहेत, त्यांचे विद्यार्थी आहेत, हे ग्रंथ लिहित असतात. त्यामुळे त्याला आपण टीका म्हणतो. तर साधारण भौतिक जगामध्ये टीका म्हणजे काय की एक नकारात्मक टोन असतो, पण आध्यात्मिक जगतामध्ये टीका म्हणजे काय, तर त्याच्याने आपल्याला जे काही समजत नाही आहे ते समजण्यासाठी आपल्याला सुलभ सोप्या भाषेमध्ये सांगितलं जातं. तर रूप गोस्वामी पादांची जी काही ग्रंथ आहेत ते समजण्यासाठी जी गोस्वामींनी स्वतः लिखाण केलं आणि स्वतः त्याच्यावरती टीका लिहिल्या, जेणेकरून जे राधाकृष्ण तत्त्वज्ञान आहे ते आपल्यासारख्या सामान्य लोकांना सुद्धा समजू शकेल. तर अशा प्रकारे जीव गोस्वामींनी भरपूर लिखाण केलं आणि कृष्ण तत्त्वज्ञान प्रकाशित केलं. आणि ते एवढे नम्र होते किंवा एवढे विद्वान होते. एकदा वृंदावनमध्ये एक महान पंडित, विश्वविजेता संस्कृत पंडित आले होते आणि जे रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी होते त्यांना या वादविवादामध्ये कोण श्रेष्ठ आहे याच्यामध्ये पडायचं नव्हतं. तर ते जे विश्वविजेता पंडित आले होते त्यांनी सांगितलं की मग तुम्ही असं लिहून द्या मला की तुमचा पराजय झालेला आहे, माझ्यासोबत वादविवादामध्ये तुम्ही हरलेलं आहे. तर रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे सही करून देतात की आम्ही तुझ्याकडून पराभूत झालो आहे. मग ते जे विश्वविजेता पंडित जे आहे ते जीव गोस्वामींकडे जातात आणि त्यांना दाखवतात, बघ तुझे गुरु माझ्याकडून हरलेले. तर जीव गोस्वामींना खूप राग येतो. त्यांना वाटतं हे असं असू शकत नाही. ते त्यांच्या नम्रतेमुळे त्यांनी हे या तुमच्या विजयपत्रावरती सही केलेली आहे, तर तुम्ही माझ्यासोबत वादविवाद करा. तर त्या दोघांमध्ये वादविवाद होतो शास्त्रांवरती आणि जीव गोस्वामी जे आहे ते पंडितला हरून टाकतात. तर त्यांना काय सिद्ध करायचं होतं की माझे गुरु साधारण नाही आहे, कारण की मी जर त्यांचा शिष्य तुम्हाला पराभूत करू शकतो तर ते का बरं तुम्हाला करू शकणार नाही. त्यांनी का बरं केलं नाही असं, कारण त्यांना या फालतू वादविवादामध्ये वेळ व्यतीत करायचा नव्हता, कारण की याच्याने काय येईल, कृष्ण भजनमध्ये बाधा येईल. तर अशा प्रकारे जेव्हा रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी यांना कळतं की अरे जीव गोस्वामींनी त्या पंडितला हरवलं ज्यांच्या विजयपत्रावरती आम्ही सही केली होती, याचा अर्थ आहे की जीव गोस्वामी हे खूप गर्विष्ठ झालेले. त्यांना वाटते मी खूप महान आहे, मी कोणालाही हरू शकतो. तर असा अहंकार या वृंदावनमध्ये राहण्यास लायक नाही. त्यांनी त्वरित दोघांनी, जीव गोस्वामी आणि रूप गोस्वामी यांनी, जीव गोस्वामींनी आज्ञा दिली की आजच्या आज तुम्ही वृंदावन सोडून जा, कारण की वृंदावनमध्ये केवळ नम्र व्यक्तीच राहू शकतो. अहंकारी गर्विष्ठ व्यक्ती हा वृंदावनमध्ये राहण्यास लायक नाही. तसं पाहायला गेलं तर याच्यामध्ये त्यांचा अहंकार नव्हता, ते त्यांच्या गुरुची श्रेष्ठता प्रकाशित करू इच्छित होते. पण एक आदर्श भक्त कसा असला पाहिजे, त्यांनी कसं वृंदावनमध्ये राहिलं पाहिजे, याच्यासाठी ही लीला करण्यात आली किंवा ही लीला झाली. तर जीव गोस्वामी यमुनेच्या किनारी वृंदावनच्या बाहेर एका मगरीने केलेल्या बिळामध्ये, जसं सापाचं बिळ असतं तसं मगरीचंही बिळ असतं, त्या मगरीने केलेल्या बिळामध्ये हे जीव गोस्वामी तिथे राहत होते आणि काही खायचे नाही, प्यायचे नाही. तर अशा प्रकारे त्यांनी आपल्या वरिष्ठांनी, गुरुने दिलेली शिक्षेचा त्यांनी स्वीकार केला. आजकाल अशी शिक्षा दिली तर गुरुच्याच मागे लागतील मारायला, नाही तर गुरुला शिव्या देतील की गुरुला अक्कल नाही आहे वगैरे वगैरे. पण ते खूप नम्र होते, त्यामुळे त्यांनी जी काही शिक्षा दिली आपल्या गुरूंनी, वरिष्ठांनी, त्याचा त्यांनी स्वीकार केला. आणि मग काही महिने झाल्यावर सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी दोघंही जीव गोस्वामींना परत वृंदावनमध्ये घेऊन येतात,
कारण की त्यांना वाटतं की आता खूप झालं शिक्षा, आता परत ते वृंदावनमध्ये आले पाहिजे. तर अशा प्रकारे जीव गोस्वामी यांचे खूप सारे पास्ट टाइम्स आहेत, लीला आहेत. तर आज आपण पाहिलं की कसे ते विद्वान पण होते, बरोबर ते नम्रही होते. कारण की गुरूंकडून जी काही शिक्षा एखादा स्वीकार करतो नम्रपणे किंवा त्याचा विरोध नाही करत, याचा अर्थ काय की तो नम्र आहे. अशा प्रकारे जीव गोस्वामी नम्र होते, विद्वान होते आणि चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा त्यांच्यावर कृपा केली होती. तर असे आचार्य आपल्या परंपरेमध्ये आहेत. त्यांनी एवढे 25 ग्रंथ लिहिले. आपल्याला तर ते वाचणं तर काही शक्य नाही आहे, कारण की आपल्याला भागवतम वाचेपर्यंतच आपलं आयुष्य संपून जातं. पण ज्याच्याकडे वेळ आहे, ज्यांना संस्कृत वाचायला जमतं, त्यांनी त्या ग्रंथांचा निश्चितच अभ्यास केला पाहिजे. कारण असं म्हटलं जातं, जे कोणी हे 7 संदर्भ वाचतात, समजतात, त्यांना सगळ्या वेदांचं ज्ञान प्राप्त होतं, कारण की त्यामध्ये सगळ्या गोष्टींचं सार आहे. तर अशा प्रकारे जीव गोस्वामी यांचा आविर्भाव दिवस होता मागच्या एकादशीला. त्यामुळे आपण त्यांच्याविषयी चर्चा केली. आणि जे मराठी भाषिक लोक आहेत त्यांना 6 गोस्वामींबद्दल माहिती नाही आहे, तर या चर्चेद्वारे त्यांना ही माहिती प्राप्त होईल की ते किती महान भक्त होते. तर अशा प्रकारे षड गोस्वामींचं योगदान आहे आपल्या परंपरेसाठी. त्यांच्या ग्रंथांचं अध्ययन आपण जरूर केलं पाहिजे. त्यांनी ग्रंथ हे प्रचारासाठी आणि जे भक्त आहेत त्यांच्या प्रगतीसाठी लिहिलेले आहेत. तर आज आपण इथे थांबूया. उद्या परत भेटूया नवीन चारोळीबरोबर. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शील जीव गोस्वामी पाद की जय. शील प्रभुपाद की जय. श्री श्री राधा मदन गोपाल की जय. हरे कृष्णा.